नमस्कार. थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. मनूने बरोबर आयडिया लावून तेजसला जेलच्या बाहेर काढलेलं असतं आणि तो बाहेर आल्यानंतर तुम्ही मला का सोडवलं म्हणून विचारू लागतो. तेव्हा ती म्हणते तुम्ही आमच्यासाठी खरं तर खूपच केलं आहे, त्याच्यासाठी ही छोटीशी परतफेड, उलटं आमच्यामुळेच तुम्हाला त्रास झाला. तेव्हा तो म्हणतो प्लीज असं काय बोलू नकोस, माझ्या वागण्यामुळे मी ह्या जेलमध्ये पोचलो. तेव्हा ती म्हणते माझ्याशी खोटं बोलू नका. तेव्हा तिथे उभा असणारा हवालदारही म्हणतो खरं तर तेजस सर खूपच चांगले आहे, ते खूप चांगला माणूस म्हणून ते सिद्धही त्यांनी केलं आहे. त्यांनी माझ्या मुलाला ॲडमिशनसाठी प्रयत्न करून ॲडमिशन मिळवून दिलं, तेही 1 रुपया न लागता, डोनेशन न घेता त्यांनी माझ्या मुलाचं ॲडमिशन करून दिलं. खरंच चांगला माणूस आहे तेजस, पण त्याच्यावर आज ही परिस्थिती का ओढवली हेच कळत नाही. इकडे मनू तेजसकडे पाहत असते आणि तेजसला म्हणते तुम्ही माझ्या वडिलांना मदत करायची म्हणून ह्या मार्ग निवडला, मला समजलं आहे. माझ्याशी तरी खोटं बोलू नका, मला सगळं काही कळलेलं आहे. तुम्ही तुमच्याच घरात हे सगळं केलं कारण तुम्हाला माझ्या वडिलांना मदत करायची होती. हॉस्पिटलचं बिल तुम्हीच भरलं हेही मला कळलं. तेव्हा तेजसला ती भांडू लागते माझ्या लग्नासाठी प्रत्येकजण इतका प्रयत्न करत होता आणि मला माहीतच नव्हतं काय घडत आहे. तुम्हीही मला समजू दिलं नाही. माझे बाबा इतके कष्टात होते माझे लग्न करण्यासाठी, एकूण 1 रुपया जमवत होते. तेव्हा तो सांगू लागतो खरं तर त्यावेळेला ती परिस्थिती एकदम वेगळी होऊन बसली होती. सरांना तुमचं लग्न काही करून करायचं होतं आणि त्याच्यासाठी ते एक गोष्ट करत गेले. त्यांनी जो कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी पैसे लावले होते तो कॉन्ट्रॅक्टही त्यांच्या हातून गेला. त्याच्यानंतर हे सगळं इतकं पटपट घडत गेलं, कुणाला काही सांगण्याच्या आतच इतकं सगळं होऊन बसलं. मलाही त्याचं खूप खंत आहे असंही तो बोलत असतो. मनूला मात्र राग येत असतो. तुम्ही मला एकदा तरी सांगायला हवं होतं, लग्नच मी केलं नसतं. पण बाबांची खूप इच्छा होती तुमचं लग्न धुमधडाक्यात हवं, एकदम थाटामाटात. त्याच्यासाठी ते इतके प्रयत्न करत होते आणि मला ते पाहवत नव्हतं असंही तेजस सांगू लागतो. आणि मग बाबांची तब्येत, आता एवढं सगळं होऊन जाऊ दे, जे झालं ते झालं, पण तब्येत कशी आहे ते तरी सांग. तेव्हा मनू खचते. मनू जाऊन बाकावर बसते. तेव्हा तेजस तिला पुन्हा विचारू लागतो मला सांगा ना बाबांची तब्येत कशी आहे. मला ना 2 दिवस झाले इथे खूप हुरूर लागले आहे. काय झालं असेल त्यांच्या तब्येतीचं. मी त्यात ICUमधनं बाहेर आलो आणि थेट मला पोलिसांनी इकडेच आणलं, त्यामुळे ते काय घडलं ते मला कळलंच नाही. मनू तेव्हा हळूच त्यांना सांगते एवढं सगळं झाल्यानंतर बाबा हे जग सोडून आपल्या सगळ्यांना सोडून कायमचे निघून गेले, ते परत कधीच आपल्याला भेटणार नाही. असं म्हटल्यानंतर लगेच पहिला क्षण तेजस समोर येतो की खरंच ते खूप चांगले माणूस होते आणि ते प्रत्येक क्षण आठवता त्यांच्यासमोरून तिचे बाबा त्यांच्यापासून किती दूर गेले हे त्याच्या लक्षात येतं. आणि खूप चांगला माणूस होते ते आणि आपल्याला अशा पद्धतीने सोडून गेले हे जाणवून झाल्यानंतर त्याला खूपच वाईट वाटत असतं. काय होऊन बसलं, काय करायला गेलो होतो, आणि त्या गोष्टीचं सगळं त्याला आता आठवत असतं. ते त्यांनी बोललेले प्रत्येक क्षण की माझ्या मुलीच्या मागे पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहते, तिला सांभाळा, ते सगळं काही त्याला आठवत असतं. आणि ते आठवता त्याला फारच रडायलाही येत असतं की संपतराव खरंच किती चांगले माणूस होते. त्यांनी शून्यातून जग निर्माण केलं होतं आणि खूप कष्टाने हे सगळं मान प्रतिष्ठा मिळवलेली होती आणि एवढा प्रतिष्ठित माणूस अशा पद्धतीने जावा हे मला काही सहन होत नाही. आणि त्याने जो शेवटचा शब्द त्यांच्यासाठी वापरला होता की ज्या माणसाने शून्यातून जग निर्माण केलेलं असतं त्याची ठेवलेली पहिली वीट ही कधीच हलू शकत नाही. हे सगळं आठवून त्याला फारच वाईट वाटत असतं. कष्टाळू माणूस होता ज्याने एवढे सगळे प्रयत्न केले आणि एवढ्याशा कारणाने त्यांचा मृत्यू होणे या गोष्टीचा त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो रडू लागतो. आणि डोळे पुसता तो म्हणतो असा शेवट मला मान्यच नाही, असं व्हायलाच नको होतं. आणि मग तो म्हणतो आता तुम्ही सध्या कुठे राहतात. तेव्हा ती म्हणते आम्ही मामाच्या घरी राहतोय. तेव्हा त्याला आठवतं की त्या रात्री त्यांनी बोललेले ते शब्द की त्यांनी वीटभट्टी घाण ठेवली, घर घाण ठेवलं मनूच्या लग्नासाठी, एवढे ते प्रयत्न करत होते ते सगळे आठवले आणि सगळंच संपलं असं म्हणत तो डोळे पुसतो आणि म्हणतो पण मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्या बाबांना एक वचन दिलं आहे, तुम्हाला कायम सांभाळेल, तुमचं लग्न मी लावून देईन थाटामाटात, त्यांना दिलेला शब्द मी पाळणार आहे असं म्हणून तो तेजस तिला सांगत असतो तुम्ही घाबरायचं नाही, मी तुमच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहील असं म्हणत तो तिला म्हणत असतो. तुमच्या बाबांचं जे स्वप्न होतं ना तुमचं लग्न थाटामाटात लावायचं तेही मीच पूर्ण करून देईन असंही म्हणत असतो. तेव्हा मनूच्या लक्षात येतं की यांनी नेमकं माझ्या बाबांच्या शब्दाचा अर्थ तरी काढलाय काय. आणि तो जेव्हा बोलतो की तुझं लग्न मी नक्की लावून देईल आणि देवाकडे प्रार्थना करेल की त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, तुमच्या लग्नानंतरच ती मिळेल हेही मला माहिती आहे असं म्हणत तो तुमच्या पाठीशी मी कायम राहणार हेही सांगतो. तेव्हा मनुष्य लक्षात येतं
मग ती म्हणते तेजसला अर्थच कळला नाही आहे. बाबांनी काय सांगितलं होतं, बाबांनी सांगितलं होतं लग्न करून यांच्यासोबत सुखाने राहा, पण याने आता अर्थ काढला आहे की माझं लग्न करून दे म्हणजे ते सुखाने राहतील. पण बाबांचा शब्द मी पाळणार आहे, कायम मी यांच्यासोबत राहीन. पण यांना मी आता सहानुभूती वाटत आहे माझ्याबद्दल, ती मला सहानुभूती प्रेमाच्या आणि लग्नाच्या रूपांतरात झालेली मला आवडणार नाही. आता मी यांना माझ्या मनातली गोष्टच सांगू शकणार नाही, बाबांनी काय अर्थाने ते सांगितलं होतं तेही मी सांगू शकणार नाही, असं म्हणत ती रडते. आणि रडता रडता तिथे उठते. तिच्या हातातला मंगळसूत्राची पिशवी खाली पडते आणि ती जाते निघून. तेव्हा तेजस पाठीमागनं पुन्हा एकदा हाक मारतो. तेव्हा ती मागे वळून पाहते. तेजसच्या हातात मंगळसूत्र असतं आणि तो घेऊन ती उभा राहतो. समोरून ती परत येते आणि तो तिला म्हणतो, हे तुमचं मंगळसूत्र बाबांनी दिलेलं, तुमचं लग्न मी नक्की लावून देईल असं म्हणत तिच्या हातात देतो. तेव्हा तिला फार वाईट वाटत असतं की बाबांनी काय सांगितलं होतं यांना त्याचा अर्थ कळलेला नाही. पण ती ते मंगळसूत्र त्याच्या हातातून घेते, बॅगेत ठेवते आणि त्याला नमस्कार करून कायमची चालले मी असं सांगत निघून जाते. इकडे मात्र रजनी तिच्या ड्रायव्हरला शोभाचं घर शोधण्यासाठी ते एरियाला पिंजून काढायला सांगते. ड्रायव्हर सगळीकडे शोधून येतो, पण मॅडम शोभा नावाच्या व्यक्तीला इथे कोणीच ओळखत नाही हो. मग ती म्हणते काय कोणीच ओळखत नाही, तुम्हाला अजून काहीच माहिती मिळाली नाही, बरं आता मीच स्वतः तिला शोधण्यासाठी गाडीतून खाली उतरते असं म्हणत ती दरवाजा उघडते आणि एका बाईला धक्का लागून त्या बाईची बॅग खाली पडते भाजीपाल्याची. मग ती बाई चिडते, मागे वळून पाहते तर काय, अहो रजनी मॅडम तुम्ही स्वतः इथे असं म्हणत ती लगेच त्यांच्याकडे कौतुकाने पाहू लागते. तेव्हा रजनी मॅडम म्हणते, सॉरी माझ्यामुळे तुमचा भाजीपाला खाली सांडला असेल, हवं तर मी तुम्हाला नवीन भाजीपाला घेऊन देते, पण तुमच्याशी मला एक काम आहे, तुम्ही गाडीत येऊन बसता का. तेव्हा ती म्हणते, माझ्याशी आणि काय काम, मी तुमच्या ह्या गाडीत येऊन बसू, मला तर भाजीपाला घ्यायला जायचं आहे ना. मग ड्रायव्हरला सांगते, एक मोठा झोळा घ्या आणि त्या झोळ्यात प्रत्येक भाजी 5-5 किलो भरा आणि ती आणून ह्या मॅडमला परत द्या, तोपर्यंत आम्ही इथे गप्पा मारत बसतो. तेव्हा ड्रायव्हर ती पिशवी तिथेच ठेवतो आणि दुसऱ्या पिशवीमध्ये भाजीपाला आणायला पुढे निघून जातो. आणि मग ती दोघीजणी गाडीत बसून गप्पा मारायचं ठरवतात. आणि ड्रायव्हर भाजीपाल्यात काय काय आणू विचारतो. तेव्हा ती सांगते, मटार आणा, हे आणा, ते आणा. तिची लिस्ट जणू काही इतकी वाढत जाते, तिला असं झालं किती भाजीपाला यांच्याकडनं घेऊन किती नाही फुकटचा. आणि ड्रायव्हर म्हणतो, ठीक आहे मॅडम, मोठा झोळा घेतो आणि त्याच्यात सगळं काही भरून आणतोच असं म्हटल्यानंतर ती म्हणते, मटारही आणा, मला मटार खूप आवडतात. मग तो ड्रायव्हरला ती मटार आणायला लावते आणि रजनी शोभाला म्हणते, प्लीज ह्या गाडीत येऊन बस, मला तुझ्याशी अर्जंट बोलायचं आहे एकांतात. मग रजनी आणि शोभा गाडीत बसतात. शोभाला गाडीचं फार कौतुक वाटतं, किती छान गाडी आहे, बापरे इतकी भारी गाडी मी कधीच पाहिलेली नाही. आणि रजनी म्हणते, आता कामाचं बोलायचं का, माझं तुमच्याकडे एक काम आहे. तेव्हा ती म्हणते, काय काम. मग म्हणते, मला मानसीशी माझ्या मुलाचं परत लग्न लावून द्यायचं आहे, तू मदत कर. आता शोभाला घामच यायला लागला. शोभा म्हणते, तुमच्या गाडीत AC नाही का, मला तर खूप घाम फुटला आहे. मग ती म्हणते, काचवरती कर, मग ACची हवा तुला लागेल, काचवरती करायची कुठून, वाव तुमची गाडी किती छान आहे, ॲटोमॅटिक बटन आणि सगळं काही किती छान आहे. आता मूळ मुद्द्यावर येऊ, तुम्हाला लग्न मोडायची गरजच काय होती, जर पुन्हा लग्न करायचं आहे म्हणताय तुम्ही. तर रजनी सांगू लागते, मुलाच्या सुखासाठी मला हा निर्णय घ्यावा लागत आहे, मला तो अजिबात मान्य नव्हता. मग शोभा म्हणते, आता हे सगळं करायचं म्हणजे मला तर काहीतरी मोबदला हवा ना. अच्छा, रजनी म्हणते, मोबदल्यामध्ये तुला नक्की काय हवं आहे सांग, तुला हवं ते घे, पण माझ्या मुलाच्या आणि त्या मुलीचं लग्न झालंच पाहिजे, कारण माझ्या मुलाच्या सुखाचा मी विचार करत आहे. तेव्हा शोभा म्हणते, गाडी तुमची किती लाखाची असेल हो. तेव्हा ती सांगते, 30 लाखाची. शोभा म्हणते, आमच्या दारात एवढी मोठी गाडी लावायला जागा नाही, हवं तर तुम्ही मला त्याच्या अर्धे तरी पैसे दिले तरी चालेल. आणि रजनीला ती पैसेच मागते. मग शोभा पैसे मागितल्यानंतर म्हणते, मी तुमच्या मुलाचं आणि माझ्या भाचीचं लग्न नक्की लावून देईल, कारण आत्ता पण ह्या क्षणाला ती त्यांचं तोंडही पाहायला तयार नाही, मग कसं शक्य होईल. मग रजनी म्हणते, शक्य करण्यासाठी मला सगळे मार्ग माहिती आहे. ती पैशाची नोटाची बंडल तिच्या पर्समधनं काढते, शोभाच्या हातात टेकवते आणि म्हणते, आता होईल ना शक्य. शोभा ती पैसे पाहते आणि म्हणते, हो आता थंड थंड ACची हवा लागेल आणि माझं डोकं कसं सनसन चालेल आणि मग मी बरोबर आयडिया करते आणि तुमच्या मुलाचं आणि माझ्या भाचीचं लग्न व्यवस्थितपणे पार पाडून देईन, कारण आता मी सुपारी घेतली आहे. आता मी सुपारी घेतली म्हटल्यानंतर ती सुपारी मी माझ्या हातानेच फोडेल की नाही, असं म्हणत ती कौतुकाने सांगते, तुमचं स्वप्न मी नक्की पूर्ण करेल, तुमच्या मुलाचं आणि भाचीचं माझ्या लग्न झालंच पाहिजे की नाही. असं म्हणता क्षणी लगेचच तिकडनं ड्रायव्हर येतो. ड्रायव्हर म्हणतो, मॅडम मी भाजीपाला घेऊन आलो आहे.
मग शोभा बघती, इतकी मोठी पिशवी, मला तर चालता येणार नाही एवढी मोठी पिशवी घातल्यानंतर, प्लीज मला माझ्या घरापर्यंत सोडता का? मग ड्रायव्हरला रजनी सांगते, आपण यांना यांच्या घरी सोडू मग जाऊया. मग सगळं सामान तो गाडीत ठेवतो. इकडे सुगंधाला वाईट वाटत असतं की तिचा मुलगा अजूनही आलेला नाही. मग ती दारातच बसते. त्याच्या वाट पाहण्याच्या नादामध्ये ती तांबा पालथा घालते उंबऱ्यावरती. आता उंबरठ्यावरती पालथा घातलेल्या तांब्याने तिचा मुलगा परत येईल ही तिची आता आशाच. दिनकर तिच्यासाठी ताट घेऊन येतो. तिला रिक्वेस्ट करतो, प्लीज काहीतरी खा, त्याच्याशिवाय तुला गोळ्या देता येणार नाही, तुझी तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली आहे, तुला समजत कसं नाही? तेव्हा ती म्हणते, नाही, माझा मुलगा आल्याशिवाय मी पाण्याचा थेंबही पिणार नाही आणि एक घासही खाणार नाही. आणि मग दिनकर तिथून पुन्हा वापस जातो. इकडे गायत्रीची बहीण पाहते की आत्यांनी ह्या उंबरठ्यावरती तांबा पालथा घातला आहे, काय प्रकार आहे ती विचारते. मग ती सांगते की माझा मुलगा परत यावा म्हणून, असं केल्यावर मुलगा परत येईल? ती म्हणते हो. मग तिची बहीण तिला आवाज देते, तुझा नवरा कुठे आहे विचारते. तेव्हा ती म्हणते, अगं ते आलेच नाही अजून, काय माहीत कधी येतील. मी पण तुझ्या सासूबाईंसारखा तांबा पालथा घालू कोंबऱ्यावरती, म्हणजे ते घरी लवकर येतील. आता हा काय पोरकटपणा, असं गायत्री विचारू लागते. तेव्हा ती सांगते, अगं तुझ्या सासूबाईंनी बघ ना तांब्या पालथा घातलाय उंबरट्यावरती, त्या म्हणत्या की असं केल्यावरती माणूस लवकर घरी परत येतो. मग मीही करते, म्हणजे लवकर माझा नवरा पण घरी येईल की नाही. आता ते पाहिल्यानंतर गायत्रीचा संताप होतो. ती जाऊन तिच्या सासूला विचारते, सासूबाई, ही कुठली तुमची खोटी आशा? तुमचा मुलगा काही तुरुंगातून परत येणार नाही जोपर्यंत मी त्याला घरी आणत नाही. तेव्हा तुमचा हा पोरकटपणा बंद करा आणि हा तांब्या इथून उचला. पण ती उचलायला तयार नसते. मग गायत्री तिला चिडते आणि तो तांब्या तिच्या पायाने तडकन उडवते आणि उडालेला तांब्या तेजसने कॅच केलेला असतो. आता तो तांब्या कुठे उडाला पाहण्यासाठी सगळेजण तिकडे पाहू लागतात. तो तांबा तेजसच्या हातात असतो. समोर सगळ्यांच्या तेजस उभा असतो. तेजसला पुन्हा परत घरी आलेलं पाहून त्याच्या आईला इतका आनंद होतो, तिच्या आता डोळ्यांवर तिला विश्वासच बसत नाही. आणि मग आभा, सुगंधा धावत धावत तेजसकडे पळत पळत जातात आणि त्याला पाहून त्यांना दोघींना फार आनंद होत असतो. आभा तर म्हणते, दादा तू घरात नव्हता तर घरात बघ ना, कुणाला काही सुचत नव्हतं, कुणाला करमतही नव्हतं. मग तो म्हणतो, आता काळजी करायचं काहीच कारण नाही, मी आहे ना, मी सगळं बघेल. गायत्रीला तर तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. हा मी सोडवल्याशिवाय घरी कसा परत आला? तिचा संताप होत असतो. तिची बहीण तिला विचारते, ताई तू जर सोडवलं नाही तर हा कसा काय घरी आला असेल ग? आता गायत्रीला खूपच संताप होत असतो. आता तिने पाहिलेलं स्वप्न, प्रॉपर्टीच्या पेपरवर सही घ्यायची, ते पुन्हा तिथल्या तिथंच राहिलं, कारण तेजस घरी आलेला आहे. त्याची आई त्याला विचारते, तुला कोणी सोडवलं, तू कसा आला? तेव्हा तो म्हणतो, ते महत्त्वाचं नाही, मी आलो आहे ना. सगळेजण त्याला भेटण्यासाठी बाहेर आलेले असतात आणि सगळ्यांना आनंद झालेला असतो. तेजस पुन्हा घरी आला, त्याच्या आईलाही खूप आनंद होतो. आभा सांगते, बघ ना, आईने अजून एक घासही खाल्लेलं नाही, पाण्याचा थेंबही पिलेला नाही. मग तो त्याच्या आईला रागवतो, असं नाही करायचं आई, चल पहिले काहीतरी खाऊन घे. घरात जाण्यासाठी ते तिघेजण निघतात. समोरून दिनकरराव येतात आणि ते मुलाला म्हणतात, तिथे उभा आहे तिथेच थांब, माझ्या घरात तुझ्यासारख्या चोर माणसाला अजिबात स्थान नाही, असं म्हणू लागतात. तेव्हा सुगंधा म्हणते, अहो तुम्ही असं काय म्हणताय, आपला मुलगा परत आलाय. तेव्हा तो म्हणतो, तो काही युद्धावरून परत आलेला नाही किंवा काही कौतुकास्पदही त्याने काही केलेलं नाही. त्याने आपल्याच घरात चोरी केली आणि माझ्या आजोबांचं, वडिलांचं नाव त्याने धुळीला मिळवलेलं आहे आणि अशा चोरट्या माणसाला आपल्या घरात अजिबात जागा नाही. तेव्हा तुरुंगातून जरी तो सुटला असेल तरी त्याला शिक्षा ही आपल्या घरामध्ये मी त्याला देणार म्हणजे देणार. त्याची शिक्षा हीच की त्यांनी ह्या घरात पाऊल ठेवायचं नाही. हे ऐकल्यानंतर गायत्रीच्या जीवात जीव येतो. तिला आनंद वाटतो की त्याच्या वडिलांनी हा निर्णय घेतला आहे, म्हणजे आता काहीतरी नवीनच पाहायला मिळणार. सुगंधाचंही दिनकरराव ऐकायला तयार नाही. आता ते त्यांचा निर्णय सगळ्यांसमोर सांगणार आहे की तेजसला काय शिक्षा म्हणून त्यांनी सुनावणी केली, तेजसने आता शिक्षा म्हणून काय भोगायचं ते पाहणं आता रंजकच ठरणार. आणि पुढील भागातही आपल्याला असं पाहायला मिळेल की गायत्रीचा संताप होत असतो. ती पोलीस स्टेशनमध्ये हवालदाराला फोन करते आणि त्याला विचारू लागते, तेजसला कोणी आणि कसं सोडवलं आणि का सोडवलं? तेव्हा तो सांगतो, तुमच्याच घरातले माणसं सोडवायला येतात आणि आताही टाकतात, आम्हाला काय विचारताय तुम्ही? तुमच्याच घरातल्या व्यक्तीने मंगळसूत्र गहाण ठेवायचं सांगून त्या तेजसला सोडवलं आहे. आता ती व्यक्ती कोण हे शोधण्याचा गायत्री प्रयत्न करणार. गायत्री म्हणते, जी कोणी व्यक्ती असेल जिने मंगळसूत्र गहाण ठेवून त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला, तेच मंगळसूत्र आता आम्ही त्या तेजसच्या तिच्या गळ्यात बांधते की नाही, असा तिने आता पणच घेतलेला आहे. आणि तेजसला मात्र आता काहीही करून मानसीला तिचं हक्काचं घर, तिचं हक्काचं वीटभट्टी सगळं तिच्या वडिलांचं परत करायचं आहे. पण ते कसं
त्याचा मित्र म्हणतो हा सगळा प्रकार तू सोडून दे, याच्यात पडू नकोस, याच्यापासून दूर राहा. पण तेजसला काही करून मनूचं सगळं काही परत द्यायचं आहे, त्याच्यासाठी तो प्रयत्न करणार आहे. आणि मनूला इकडे खंत वाटते की बाबांनी सांगितलेले शब्द तेजसला कळलाच नाही. पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार. त्याच्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.